नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर म्हातोबाच्या टेकडीवर फिरतोय आणि आज म्हातोबाच्या टेकडीवर खूप छान ऊन पडलेलं आहे. तर त्यामुळे इथे उभा राहून उन्हाचा आनंद घेतो आहे. हा हा हा, इतकं बरं वाटतंय ना, काय विचारू नका. हा 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 हा, इतकं छान ऊन आहे, इतकं छान ऊन आहे. आणि आता गवत सुद्धा ना टेकडीवर चांगलंच वाढलेलं आहे. तर असं उंच वाढलेल्या गवतावर, हिरव्यागार गवतावर हे जे तेजस्वी सूर्यप्रकाश पडलेला आहे ना, तर त्यामुळे सगळं गवत असं काही चमकतंय, असं काही चमकतंय ना, की काय विचारू नको. बस त्या हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या चमकणाऱ्या छटा बघत मी इथे उभा आहे. हा 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 हा, काही म्हणाले का, या या हिरव्या रंगाचा असा काही परिणाम होतो ना, की काय विचारू नका. वा हा, असं म्हणजे सगळ्या अशा हिरव्या रंगामुळे अशा सगळ्या चेतना जागरूक होतात. तुम्हाला बघायच्या आहेत का या हिरव्या रंगाच्या छटा ऊन पडल्यानंतर कशा चमकतात ते? थांबा दाखवतो. हे बघा, आता पहिल्यांदा हे बघा, हे माझ्या मागचं झाड आहे, ते कसं छान दिसतंय. हे खालचं ही झुडपं, याचा हिरवा रंग बघा. त्या बाभळीचा रंग बघा तो, त्या बांबूचा रंग बघा. आणि हा इकडे ही जी वाट आहे ना, हिरव्या हिरव्या गवतातनं जाणारी, किती सुंदर आहे ना, है ना. तो मोहोर बघा, हिरव्या रंगाचा. तर अशी या हिरव्या रंगाची मजा बघत बघत मी म्हातोबाच्या टेकडीवर थांबलेलो आहे. आणि मागे मोर ओरडतायत, ऐकलंय का? मागे मोर ओरडतायत, है ना. वा वा वा,